कोल्हापूर स्फोटानं हादरले। कोल्हापूरच्या सुर्वेनगरमध्ये बंद घरात स्फोट झाला। जिलेटिनचा वापर करून हा स्फोट केल्याचा संशय। घराचं नुकसान करण्यासाठी हा स्फोट केल्याचं समोर आलंय। फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। या स्फोटामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। हे बंद घर होतं आणि या बंद घरामध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आलेला आहे। जिलेटिनचा वापर करून हा स्फोट केल्याचा संशय होतोय। मात्र घराचं प्रचंड मोठं आतून नुकसान झाल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। या घरामध्ये कोणी राहत नव्हतं आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक कोल्हापूरमधून आपल्या बरोबर जोडले गेलेत। प्रताप, अत्यंत धक्कादायक आहे। कोल्हापूरच्या सुर्वेनगरमधली घटना असल्याचं कळतंय। काय नेमकी स्फोटाची घटना, एका घरामध्ये स्फोट झालाय, काय नेमकी घटना घडली आहे? आपण पाहतो की कळंबा रिंग रोडवरील सुर्वेनगर जो त्या परिसरात एक बंगला आहे, त्या ठिकाणी हे स्फोटक लावून हा बंगला उडवून देण्यात आलेला आहे, अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे। ती दृश्य आपल्याला मिळालेली आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मालकीचा वाद असल्याचं समोर येतं आणि त्यातून हे घरच कोणाला नको अशा उद्देशाने हे घर उडवल्याचं समोर आलेलं आहे। 3 संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। हे संशयित कोण आहेत, त्यांचा उद्देश काय, या दृष्टीने पोलीस आता तपास करतायत। पण एकूणच आपण पाहतोय की घरच या ठिकाणी स्फोटकांनी उडवून देण्याचा प्रकार घडलेला आहे। जिलेटिन सदृश्य काढण्याचा भाग या घटनास्थळी मिळून आलेला आहे। त्यामुळे उद्देश काय, नेमकं यातून कोणाला नुकसान करायचं होतं का किंवा जीवितहानी करायची होती का, याचा शोध कोल्हापूर पोलीस घेत आहेत। पण एकूणच आपण पाहतो की जवळपास लागोपाठ 8 ते 9 स्फोट झाल्याचं या ठिकाणी या परिसरातल्या लोकांनी सांगितलं आहे आणि या स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या घराला देखील त्या ठिकाणी काचेला तडा गेलेला आहे। त्यामुळे हा स्फोट किती भीषण होता यावरून दिसून येतं। पण एकूणच आपण पाहतोय की घराच्या 3 भिंती या स्फोटामध्ये पडलेल्या आहेत। त्यामुळे पोलीस आता या 3 संशयित जे आरोपी आहेत त्यांच्या शोधात आहेत। ते येत असताना अंगावर काळा कोट घातलेला होता आणि त्याचबरोबर तोंडाला बांधलं होतं, अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।